नमस्कार मंडळी, नोकरी न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत CHSL एक्झाम 2025ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 12वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये ह्या पदासाठी मित्रांनो जवळपास 3000 प्लस जाहिराती पदभरती असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी कंबाईन हायर सेकंडरी 10+2 लेवल एक्झामिनेशन 2025ची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला 23/7/2025 पासून ते 18/7/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असणार मित्रांनो फी रिसिप्टची 18/7/2025. त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन पेमेंट 19/7/2025. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असलं तर 23/7 ते 24/7च्या आसपास तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला टायर 1 एक्झाम असणार आहे 8/9/2025 ते 18/9/2025 आसपास तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये टायर सेकंड असणार मित्रांनो तुम्हाला फेब्रुवारी 2025-26 म्हणजे ही या ठिकाणी सध्या जुनी जाहिरात असल्यामुळे या ठिकाणी ज्या तारखा होतात ते आलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी टायर सेकंड हा मित्रांनो तुम्हाला डिसेंबरच्या आसपास तुमचा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहे लोअर लेवल क्लर्क, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ह्यासाठी लेवल 2 मध्ये 19,963 पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर डाटा एंट्री ऑपरेटर ह्यासाठी मित्रांनो लेवल 4 मध्ये 25,500 ते 81 पे स्केल असणार आहेत. आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए ह्यासाठी लेवल 4 मध्ये पे स्केल तेच राहणार आहे. यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन असणार आहेत. यामध्ये SCचं रिझर्वेशन, STचं रिझर्वेशन, OBC रिझर्वेशन, EWS, एक्स सर्व्हिसमॅन, हँडिकॅपचं आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट असतात त्या पोस्टला या ठिकाणी जे हँडिकॅपचे प्रकार असतात त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जागा असणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी वय असणार मित्रांनो 1/1/2026 रोजी वय असणार आहे. यामध्ये 18 ते 27 वर्षे म्हणजे 2/1/1999 पासून ते 1/1/2008 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC/ST मध्ये असेल तर 5 वर्ष सवलत आहेत. OBC मध्ये असेल 3 वर्ष सवलत मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो एज्युकेशन असणार मित्रांनो तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर DEO आणि DEO ग्रेड ए यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त 12वी पास असल्यास तुम्ही ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हे क्वालिफिकेशन तुम्हाला 1/1/2026 पर्यंत वैध लागणार आहे. तो हा फॉर्म भरायचा आहे. मी तो हा फॉर्म तुम्हाला SSC.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. याद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फी असणार मित्रांनो फी या ठिकाणी 100 रुपये फी असणार आहेत. त्याचबरोबर ही फी म्हणजे तुम्हाला UR म्हणजे ओपन, OBC आणि EWS जेन कॅन्डिडेटसाठी असणार आहेत. त्याचबरोबर SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला यासाठी कोणती फी नसणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला UPI, नेट बँक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही फी भरू शकता. फी मित्रांनो तुम्हाला 19/7/2025 पर्यंत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर फॉर्मचे करेक्शन असल्यास 23/7/2025 ते 24/7/2025 पर्यंत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर हे रिजननुसार असणार आहेत. यामध्ये वेस्टर्न रिजनमध्ये एक्झाम सेंटर असणार आहेत पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, म्हैसाणा, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, अहमदनगर एवढी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टायर 1 आणि टायर 2 अशी 2 तुम्हाला या ठिकाणी पेपर्स द्यायचे आहेत. टायर 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये बेसिक इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटी ऑप्टिट्यूड, जनरल अवेलेबल असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 60 मिनिटं वेळ असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला टायर 1 साठी मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढची आहे टायर सेकंड म्हणजे स्कीम सेकंडसाठी अप्लाय करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन 2 तास 15 मिनिटाचा असणार आहे. त्यामध्ये सेक्शन 1 मध्ये मॅथमॅटिकल एबिलिटी आणि रिझनिंग असणार आहेत. 30 प्रश्न असणार आहेत. 180 मार्काची तुमची एक्झाम 59 प्रश्न असणार आहेत आणि 180 मार्काची एक्झाम असणार आहेत. त्याचबरोबर सेक्शन सेकंडमध्ये इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेलेबल असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 59 प्रश्न असणार आहेत. 180 मार्काची एक्झाम असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या सेक्शन 1 साठी मित्रांनो तुम्हाला 1 तास वेळ असणार आहे. त्याचबरोबर सेक्शन सेकंडमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे. ते 15 मार्कात असणार आहे. 45 मार्काची तुमची एक्झाम असणार त्यासाठी 15 प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर सेक्शन सेकंड हा तिसरा सेक्शन असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट ह्यासाठी DEO पोस्टसाठी तुमची असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 15 मिनिटं वेळ असणार आहे. त्याचबरोबर पुढचा पार्ट बी यासाठी मित्रांनो तुम्हाला स्किल टेस्ट असणार आहेत. DEO ह्या पदासाठी असणार आहे मात्र त्यासाठी सेपरेट तुम्हाला 15 मिनिटं वेळ असणार आहे. त्याचबरोबर
पार्ट सी मध्ये या ठिकाणी टायपिस्ट लिस्ट असणार आहेत. ह्यासाठी LDC आणि JS या पदासाठी असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10 मिनिटे वेळ असणार आहे. यामध्ये मित्रांनो जी पोस्ट असतात त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ट्रायल सेक्शनमध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 असणार आहेत. त्याचबरोबर सेक्शन 3 आणि 4 या ठिकाणी कॉम्प्युटर आणि टेस्ट आणि स्किल टेस्ट अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया तुमचा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी या ठिकाणी वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा कोणताही कॉलेजचा ID, एम्प्लॉय ID किंवा एक आधार कार्ड तुमच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत या ठिकाणी CHSL एक्झाम 2025 ऑनलाईन फॉर्म प्रोसेस मित्रांनो व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंदवून करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.